गाईज स्वागत आहे बाबुलतारा गावामध्ये. झाड तोडलं बघा देऊळ आहे गाईज गावचं. बसले सगळे मंडळी इकडं. मग कधी उठले? हा आहे गावचा कट्टा, नदीमध्ये बनवलेला, खूप जुना आहे. याच्यावरनच गाड्या जातात लोक. हाय गाईज, गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आज मी आहे शिंगवाना ह्या गावी आणि माझ्यासोबत आहे माझ्या मामाचा मुलगा भगवान कोळे. हाय बाबा. आणि भगवानानं आम्ही सासरवाडीमध्ये होतो शिंगवाना ह्या ठिकाणी, आणि आता आम्ही निघालो तिकडनं आमच्या गावी बाबुलतारा ह्या ठिकाणी. त्याचं पण गाव बाबुलतारा आहे, माझं पण एकच गाव आहे बाबुलतारा. तर बाबुलताराला आम्ही दोघं आज सोबत जाणार आहोत आणि आता जाताना खूप मजा येणार आहे प्रवासामध्ये. गाडी आहे आमच्याकडे, या बाईकवरती जाणार आहोत. आणि आता समोरच परतूर आहे, परतूर स्टेशन. परतूरवरून आम्ही जाणार वाटूरला, वाटूरवरून बाबुलतारा, वाटूरवरून मग नंतर आम्ही बाबुलतारा ह्या ठिकाणी जाणार आहोत. चला तर गाईज भेटू. चालायचं? हो, ओके चला, काढा गाडी. तर भगवान गाडी चालवणार आहे, मला तर गाडी चालवता येत नाही. तो पण बाबुलताराला जात आहे, त्यामुळे मी पण निघालो सोबत. आता निघतो गाईज आम्ही बाईकवरून निघालो आता आम्ही. समोर आता परतूर आहे, परतूरवरून मग आपण वाटूरला जाणार. हां, वाटूर किती 17 किलोमीटर आहे गाईज इकडनं, आणि परतूर फक्त 1.5 किलोमीटर आहे. परतूर फक्त 1.5 किलोमीटर आहे गाईज, आणि वाटूरपाटा 17 किलोमीटर आहे. तिकडनं परत आम्हाला बाबुलतारा ह्या ठिकाणी जायचं आहे आमच्या गावी. गावी आल्यानंतर खूप छान वाटतं गाईज, भारी वाटतं. बघू शकता ट्रॅक्टर वगैरे जाताना दिसतात. गाईज बघू शकता, हे आहे परतूर सिटी, मोस्ट पॉप्युलर सिटी. आम्ही नेहमी परतूरला येतो गाईज, आणि परतूरला आल्यानंतर सर्व काही इकडे मिळतं. परतूर मध्ये सुरुवातीला काय एवढा मार्केट एरिया नव्हता, परंतु आता पूर्ण काय इकडे भेटतं गाईज. हे परतूरमध्ये देऊळ आहे, खूप जुनं आहे. कुठलं मारुतीचं आहे का? महादेव मंदिर आहे गाईज. आता सरळ समोर गेलं की काय तहसील लागते ना, सरळ समोर गेलं की तहसील लागतं. आंब्याच्या गाड्या कशा आहेत गाईज? आंबे भरपूर आलेत आता उन्हाळ्याच्या सीझनमध्ये. उन्हाचं प्रमाण तर खूप वाढलं आहे गाईज, आता अजून थोड्या वेळाने खूप वाढणार आहे गाईज. उन्हाचं प्रमाण खूप वाढलं आहे, त्या कारणाने आम्ही इकडे एका झाडाखाली थांबलो आहोत, भगवान आणि मी. आणि आता रस्त्यामध्येच एक झाड आहे, बघू शकता तुम्ही. हे लिंबाचं झाड आहे, आणि त्या लिंबाच्या झाडाला ना, भगवान काय लिंबाच्या झाडाला मोळ आहे गाईज, बघू शकता तुम्ही. मधमाशा, हे बघा गाईज, माशा असतात त्याच्यामध्ये, मध असतो आतमध्ये. मधमाशांचा पोळ आहे गाईज हा, लिंबाच्या झाडाला आहे. आणि आता ते जर काढायचं म्हणलं तर आता उन्हाचं प्रमाण खूप जास्त आहे गाईज. आता मग आम्ही निघतो, कारण बराच वेळ इकडे थांबलो आम्ही लिंबाच्या झाडाखाली. खूप छान वाटलं, खूप थंड सावली आहे इकडे. आणि बाहेर बघितलं तर खूप ऊन आहे गाईज, बघू शकता तुम्ही. भरपूर उन्हाचं प्रमाण वाढलंय. आता भगवान पण रुमाल बांधतोय कानाला, कारण त्याला माहिती आहे ऊन किती असतं. भरपूर ऊन आहे ना? किती डिग्री असेल? 43. एवढी नसेल.
नाही एवढं. 43 हा, 40 पर्यंत असेल नाही तर. काल याच्यापेक्षा जास्त होतं. भरपूर उन्हाचं प्रमाण गाईज वाढले. पण हा लिंबाचं झाड आहे गाईज, बघू शकता तुम्ही. आणि बाहेर एवढं ऊन वाढलंय. आणि हे लिंबाचं झाड होतं, इथे आम्ही थांबलो होतो. तर आम्ही आता निघणार आहे. लिंबाच्या झाडाखाली खूप सावली आहे. निघूया का गाईज? निघतो आता आम्ही. गाडी काढली आहे. चालायचा? हो. चला गाईज, तर आम्ही परत निघतो आता. इकडनं समोर गेलो की आंबा एक लागेल, आंबा गाव. गाईज हे आंबा गाव आहे. आणि इकडनंच एक आता पुढे नदी लागेल ना. तर नदीच्या कट्ट्यावरून आम्ही जाणार आहोत बाबुलतारा या ठिकाणी, आमच्या गावी बाबुलतारा. आंबा गाव बघू शकता गाईज तुम्ही. देऊळ आहे समोर आंबा गावचं. बाजूला शाळा. शाळा आहे इकडे, जिल्हा परिषदची ना. रस्ता इकडे, लोकांची शेती आहे लावलेली आहे. इकडे झाडे बघा, नारळाचं झाड आहे गाई समोर. त्याच्या खालीच जनावरं बांधली आहे, म्हशी आहेत, बैल आहे, बैलगाडी. खूप सुंदर वातावरण आहे गाईज, बघू शकता तुम्ही गावचं. हा रस्ता किती सुंदर वाटतो गावचा. हा आहे गावचा कट्टा, नदीमध्ये बनवलेला, खूप जुना आहे. याच्यावरनंच गाड्या जातात, लोक पण जायचे याच्यावरनं आणि गाड्या पण जातात कधी कधी. आता सध्या नदीला पाणी नाही आहे, नाही तर नदी फुल भरते. याच्यावरून पाणी जातं नदीमध्ये. तिकडे बघू शकता खूप लांबपर्यंत नदी आहे. हा रस्ता आहे नदीमध्ये येण्याचा. भगवान, आता आपल्याला कसं जायचंय? नदीतलं पाणी पिता का? आपल्याला इथून असं जायचं. इकडनं जायचंय ना. समोर रस्ता आहे, खूप छान आहे गाईज वातावरण. गाईज आता फायनली आम्ही नदीमध्ये आलो आहोत. इकडनं रस्ता आहे, ह्या रस्त्यानेच आम्ही नदीमध्ये आलो. इकडनं आपल्याला जायचं ना. आता आम्ही इकडनं आता नदी क्रॉस करून आम्ही त्या साईडला जाणार आहोत. बाबुलतारा आहे तिकडे नदीच्या पलीकडे, बघू शकता गाईज. इकडनं रस्ता आहे तो सरळ तिकडे जायचंय त्या बाजूला. आणि मग तसंच आम्ही बाबुलतारा या ठिकाणी जाणार आहोत, बाबुलतारा गावला. सध्या नदीला पाणी नाही आहे. चला, चालायचं ना. चलो चलो स्टार्ट. खूप छान वातावरण आहे. उन्हाचं प्रमाण खूप जास्त असल्या कारणाने जास्त फिरता येत नाही उन्हामध्ये. हे आहे बाबुलतारा गाव आमचं. समोर देऊळ आहे बघा, इकडे झोपडपट्टी. काही स्वागत आहे बाबुलतारा गाव मध्ये. इकडे मी राहिलेलो आहे काहीच लहानपणी, लहान असताना इकडे राहिलेलो या गावामध्ये. याच बाजूला आमचं घर होतं बघा काहीच. इकडे शाळा आहे काहीच, तालुकी जिल्हा परिषद ना, तालुका जिल्हा परिषदच्या शाळा आहेत. झाड तोडलं बघा. देऊळ आहे काहीच गावचं, मारुतीचं देऊळ आहे ना. एंट्री आहे गाईज गावामध्ये बघा. झाड आहे गाईज, खूप छान आहे आमचं गाव बाबुलतारा. लहानपणी खूप मी राहिलेलं गाईज इकडे. खूप आठवणीत गावच्या मनामध्ये. मी खूप 1-2 वर्षानंतर आलो गाईज गावी आमच्या. पहिले इकडे घर होते गाईज आतमध्ये. इकडे समाधी आहेत गाईज. आता माळावरती चाललो गाईज आम्ही. आता नवीन घर सर्व लोकांनी इकडेच बनवले माळावरती.
पहिले गावामध्ये होतो राहायला, पण आता माळावरती सर्वांनी घरं बांधली गाईस. रस्ता छान आहे इकडचा गाईस, डांबर रोड आहे बनवलेला. हे बघ, फायनली गाईज आम्ही आता पोहोचलोत घरी. हा तो बरीस का? हा आप्पा कुठे आहेत? आपा आहे घर काय ये ना स्वामी चावतंय का? बघा गाईज, भगवानचं घर आहे हे. आपा झोपलेत काय? आपा झोपले का? मी आलोय. काय चाललंय, बरं आहे का? आलो आलो. बरं आहे आमचं पण. बाळ बरं आहे का? बाळा खूप सुंदर आहे, क्यूट आहे खूप. हा बरं आहे. बाबुलतारा गाव आहे आमचं. स्वतःच्या गावामध्ये खूप छान वाटतं, भारी वाटतं. इकडनं रस्ता आहे घरी जायला. जय भीम. बसले सगळे मंडळी इकडं. उठले का? गाईज माझं घर आहे, काम चालू आहे घराचं. इकडे पाईप वगैरे पडलेत. ही बघा वाळू पडली रेती. हा राहू दे ना, एक अलीकडे घे थोडी वरती घे. गुड मॉर्निंग बिल्डर. जय भीम. झाली का चाय पाणी? मग कधी उठले? चहा झाला? आकाश बसलाय, बारका भाऊ आहे. तिकडनं छोटी बहीण आहे, ते पाणी घेऊन. सध्या पाण्याचा थोडा प्रॉब्लेम चालू आहे. ते बघा आली पाणी घेऊन आता. आकाश गेलाय, त्याच्याकडनं पाणी घेतलंय. हंडा आणलं बाई पाणी. गाईज बघू शकता गावचं वातावरण किती शांत आहे, गावचं वातावरण. आणि बैल बघू शकता गाईज कसे झाडाखाली उभे आहेत. खूप सुंदर वाटतं ना हे दृश्य, बघताना आणि दाखवताना पण. बघू शकता गाईज इकडे हे बाबुलतारा गाव. बाबुलतारा गाव आहे हे. हे बघा सकाळची वेळ आहे गाईज ही.